धम्मसागर प्रबोधन संघ सातपूर कॉलनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक मित्र मंडळ यांच्या विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा भीम जन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान यावेळी प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, नगरसेवक समाधान देवरे, विश्वास आप्पा नागरे, नगरसेविका माधुरीताई बोलकर, इंदुबाई नागरे, वृषालीताई सोनवणे, पल्लवीताई पाटील, रमेश मामा शेवाळे, जी.एस. सावळेनाना, अझर शेख, अनुप पुष्पगंथन, नंदुशेठ जाधव, दगुदादा पगारे, रामहरी संभेराव, लोकेश गवळी, राजाभाऊ खताळे, पोपटराव जेजुरकर, परशुरामजी साठे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्ररथाची भव्य मिरवणूक संपन्न होत आहे। यावेळी भीम जन्मोत्सवानिमित्त सुशीला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, लहान मुलांचे डोळ्याचे आजार, मोफत व्यसनमुक्ती शिबिर आणि वधूवर मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे या आहेत, तर भीम जन्मोत्सव सातपूर कॉलनी अध्यक्ष चेतन साळवे, संदीप पवार, संजय जगताप, मनोज आहिरे, अक्षय कांबळे, पंकज वाघ, रवी जगताप, बाळासाहेब शिंदे, किरण साळवे, अजय साळवे, बबलू वानखेडे, विजय अंभोरे, गौतम कांबळे, अनिल साळुंके, ललित भाटे, नयन कांबळे, कुणाल कासारले, विलास गांगुर्डे, कुंदन पगारे, अमोल बोरे आदी जण अथक परिश्रम घेत आहेत। नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर। आंबेडकर युवक मित्र मंडळाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित मंडळाचे महत्वाचे अध्यक्ष चेतन साळवे, मनोज आहिरे, संजय जगताप, मंत्री बालेसाहेब, पवारसाहेब, बाळासाहेब खटाळे, सर्व बंधूंच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जो संविधान दिलं त्या संविधानावरती आजपर्यंत हा देश आपण जर बघितलं शेजारच्या देशांमध्ये या ठिकाणी लोकशाही नाही, त्या ठिकाणी कायद्याचं राज्य नाही, प्रत्येक ठिकाणी दंगली, हाणामारी, उद्रेक आणि खरोखर या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग ते देशाचे राष्ट्रपती असू द्या, देशाचे पंतप्रधान असू द्या, मग त्या ठिकाणी असू द्या, पुरुष असू, सर्वसामान्य गोरगरीब असू द्या किंवा एखादा उद्योगपती असू द्या, सर्वांना एक मत देण्याचा अधिकार आणि त्या मताच्या जोरावर संपूर्ण देशामध्ये राज्यकर्ते राज्य करतात। आणि मला असं कुठंतरी आपण सर्वांनी या महामानवाच्या जयंती निमित्त त्यांचे जे विचार, त्यांचे विचार खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माच्या लोकांना ते आत्मसात करण्याची नागरिक बाबासाहेबांचे विचार नक्कीच घेऊन दिल्याचं राहणार नाही। धन्यवाद। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलं धम्मसागर प्रबोधन संघ सातपूर कॉलनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट युवक कमिटी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने व सुशीला हॉस्पिटल व सार्थक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या इथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी भरपूर प्रकारच्या आरोग्याचं विविध आजारांचे समस्या निराकरणाचे कॅम्प घेण्यात आलेला आहे। तरी इथे बीपी, शुगर या तपासण्या मोफत करण्यात आलेल्या आहेत व
कॅम्पसाठी आरोग्य आपल्या इथलं एकच मिनिट बंद करा. या कॅम्पसाठी आपल्या कॉलनीतल्या मित्रमंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रमंडळ, मार्केट युवक कमिटी व सुशील हॉस्पिटल, सार्थक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विधानाने सफलपणे आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे. सर्वांना सप्रेम जय भीम. आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरी करत आहोत. मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सर्व आबालवृद्ध जमा झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सार्थक हॉस्पिटल यांच्या विद्यमाने या ठिकाणी आरोग्य शिबिर आपण घेण्यात आलेलं आहे. याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा लाभलेला आहे. या ठिकाणी कुणाल उघाडे सर झाले, परत रणछोडदास पाटील आणि चेतन लहारे, तर यांचं खूपच चांगलं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांची टीम यांनी खूपच आपल्याला सपोर्ट केलेला आहे. तरी त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि आपण संध्याकाळी या ठिकाणी मोठा चित्ररथ, आपली भीम जयंतीची मिरवणूक मोठ्या प्रमाणे इथे लोक जमा होतात आणि जल्लोषात आपण साजरी करतो. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संध्याकाळी मिरवणुकीला हजर राहावे. जय भीम. आंबेडकर प्रेमींना विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सालाबादाप्रमाणे यंदाही आपण सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व सार्थक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिराचा कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पमध्ये गोरगरीब जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तसेच सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आपण ज्या रुग्णांना येणाऱ्या अडचणी असतील, मोठवाले तपासणी असतील किंवा शस्त्रक्रिया असतील, याचा मोफत त्या ठिकाणी शासनाच्या योजनेतून त्या ठिकाणी लाभ दिला जातो. आणि मला वाटतं परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, त्यासाठी सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच डॉक्टर कुणाल उघाडे सर यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा. त्या ठिकाणी निश्चितच शासनाच्या योजनेतून त्यांना मोफत तपासणी शिबिरासाठी सहकार्य केलं जाईल. आणि या ठिकाणी सुशीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने नियमित दरवर्षी सालाबादाप्रमाणे यंदाही आपण आरोग्य तपासणी शिबिर घेत असतो. यामध्ये उच्च रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी शिबिर तपासणी असेल, त्याचप्रमाणे ECG, निदान, उपचार व शस्त्रक्रिया मार्गदर्शन आदी सर्व या ठिकाणी तपासण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे डॉक्टर चेतन लहारे यांच्या हॉस्पिटलच्या वतीने इथे डोळ्यांचे आजार व डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया असतील त्या संदर्भात निदान, उपचार व मार्गदर्शन केले जाते. तसेच या ठिकाणी डॉक्टर कुणाल उघाडे सर व त्यांची सर्व टीम, तसेच डॉक्टर चेतन लहारे व त्यांची सर्व टीम यांचे मी खूप खूप आभार मानतो की आमच्या मंडळाचं हे यंदाचं 143वं वर्ष आहे आणि 43व्या वर्षी रुग्ण सेवा देत असताना आम्हाला निश्चितच आनंद होतो की महामानवाच्या जयंतीच्या दिनी रुग्णसेवा ही घडत असते. मी तमाम डॉक्टरांना व त्यांच्या टीमला खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.